इव्हनिंग. माय नेम इज अदिती नरेंद्र गुप्ता. मी पहिले थोडा याच्यात म्हणजे अभ्यासाला अडकली होती, म्हणजे मॅथ्स माझा खूप वीक होता आणि नंतर मला असं काही प्रॉब्लेम आला ज्याच्यामधून स्टडी बंद झाली माझी. ॲडमिट होती मी, डबल डेंग्यू वगैरे झालं होतं. मग थोडंसं मी डिसअट्रॅक्ट झाली स्टडीपासून. आणखी मग स्कूलमध्ये जे आपले प्रिन्सिपल आहेत नरेंद्रजी ढवळे सर, त्यांनी मला सांगितलं की गायकवाड सर आहे म्हणजे स्वप्नील सरांकडे तू जा, सांगतील ते तुला मोटिवेट करतील, सगळ्या याच्यात तुला हेल्प करतील. मग मी स्वप्नील सरकडे आली, त्यांना पहिले विचारलं आणि मग माझं मॅथ्स खूप जास्तच वीक होतं आणि मॅथ्समध्येच मला खूप चांगले मार्क्स आहेत. आणि रोज म्हणजे मग मी एक्झामसाठी जेव्हा एक्झाम होती प्रिपरेशनसाठी सरांकडेच आली. खूप जास्त टाईम मी इथेच दिला. सरांनी सगळ्या गोष्टीबद्दल सांगितलं, मोटिवेट केलं. त्यामुळे मला सगळं समजलं की कसं काय असते. आणि हे पण नाही सांगितलं की काय हे होते ते नाही, पण सांगितलं की एक्झाममध्ये काहीच नाही, फक्त तू त्याला लक्ष दे, क्वेश्चन बरोबर रीड कर आणि त्याचा आन्सर लिही. आणि स्पेशली फॉर मॅथ्स खूप जास्तच चांगलं. मॅथ्समध्ये बाकी सब्जेक्टपेक्षा मॅथ्समध्ये चांगल्या सरांनी मॅथ्समध्येच खूप जास्त हेल्प केली माझी. बाकी सब्जेक्टमध्ये पण केली, पण सगळ्यात जास्त मॅथ्समध्ये केली आणि मॅथ्स खूप चांगली गेलं माझं. मॅथ्स पेपर 100/80 भेटले मॅथ्समध्ये. जेवढी होप पण नव्हती पास होण्याची मॅथ्समध्ये, मला फेल होण्याची भीती होती फक्त मॅथ्समुळे. बाकी पुन्हा रिझल्ट माझा डाऊन होऊ शकतो, पण मॅथ्समध्येच मला खूप जास्त चांगले पर्सेंटेज भेटले मार्क्स. आणि आता माझे घरवाले पण सरांचे खूप आभारी आहे आणि मी पण सरांची खूप आभारी आहे. थँक्यू सर.